एक अतिशय सुखद घटना म्हणजे आपल्या भारतातल्या श्रीमंतांनी काहीतरी शिकण्यासारखी घटना. न्यूयॉर्कमध्ये एका दाम्पत्याने $1 बिलियन डोनेट केले, दान दिले. कशासाठी? अमेरिकेतल्या मेडिकल स्टुडंट्सना मोफत शिक्षण मिळावं यासाठी. व्हॉट अ ग्रेट कॉज अँड व्हॉट अ ग्रेट डोनेशन, असंच मी तर म्हणेन. आता भारतीय विचारांनी तुम्ही म्हणाल, कुठून तरी कुणाचे तरी लाटले असतील पैसे आणि मग ते डोनेट केले असतील. डॉक्टर गॉट्समन ही एक प्रतिष्ठित स्त्री न्यूयॉर्कमधली. तिने स्पष्ट सांगितलं की तिच्या नवऱ्याने तिच्याकडं $1 बिलियन दिले आणि सांगितलं, तुला योग्य वाटेल तसा याचा विनियोग कर. हे स्वातंत्र्य जेव्हा मिळालं त्या स्त्रीला, आपल्या पतीने लहानपणापासून केलेल्या गुंतवणुकीनंतर त्याच्या हाती एवढी मोठी रक्कम आली आहे, तर त्याचा विनियोग योग्य रीतीनेच झाला पाहिजे अशा तडपेने त्या महिलेने जाहीररित्या मेडिकल स्टुडंटला, तिकडे फी खूप भयानक आहे, तुम्ही इमॅजिन पण करणार नाही. आम्ही फक्त चर्चा करतो, आपल्या नात्यामधला अमुक एक व्यक्ती अमेरिकेत शिकायला गेला, अरे तो 2 वर्ष तिकडे MS करणार आहे, पण आपण डिटेल चर्चा नाही करू शकत त्या नातेवाईकांशी की तुम्ही कसं मॅनेज केलं आहे, तिथे फी काय आहे, तिथल्या महिन्याच्या राहणीमानाचा खर्च काय आहे, नाही खोलात जात आपण. कारण त्याला कारणही चांगलं असतं की कोणी कोणाच्या घरात किती डोकवायचं याच्याही काही सीमा असतात ना. आणि आपण जर वैयक्तिक त्यांना काही मदतच करू शकत नाही, तर तुम्ही हा खर्च कसा केला हा विचारण्याचा अधिकारसुद्धा आपल्याला कधी पोहोचत नाही. तात्पर्य, आपल्या भारत देशामध्ये एकमेकांवरती कोट्यावधीच्या घोटाळ्यांचे आरोप करत जीवन जगणारी आपण अनेक माणसं पाहतो. तेवढ्यापुरते आरोप करायचे, प्रत्यारोप करायचे आणि स्वतःच्या पोळ्या भाजून घेत स्वतःच्या खुर्च्या टिकवायच्या. या एरियामध्ये तुला पाठिंबा आहे, या एरियात तू उभार, तो एरिया माझा आहे, तिकडे डोकावू नको, तिकडं माझी माणसं उभारतील. ही सगळी खलबतं एकमेकांमध्ये करत करत दर 5 वर्षात तुम्हा आम्हाला वेड्यात काढण्याचे धंदे स्वातंत्र्य मिळाल्यापासून चालू आहेत. आणि जर नुसता एकमेकांवर केलेल्या आरोपांचा आकडा जरी आपण पाहिला आणि ते जर त्यांनी दानधर्म केले असते, तर उच्च प्रतीचं शिक्षण आपल्या इथल्या टॅलेंट मुलांनासुद्धा मोफत नाही म्हणत मी, कमीत कमी पैशात तरी देता आलं असतं असं मला वाटतं. दानशूर व्यक्ती आपल्याकडं नाहीच आहेत असं मला म्हणायचं नाही आहे, पण जे अवास्तव खर्च करणारे पण जे श्रीमंत लोक आहेत, त्यांनी जर थोडासा हात सैल ठेवला की देवाने जे दिलं आहे ते आपण इतरांच्या काही उपयोगासाठी देऊ शकतो का, असा जर विचार केला आणि डॉक्टर गॉट्समनसारख्या या स्त्रीला आदर्श मानत जर हाताच्या बोटावर मोजण्या इतकी श्रीमंत माणसं भारतात आहेत, त्यातील सुद्धा एक 2-4 लोकांनी जर पुढाकार घेतला किंवा प्रामाणिक राजकारण्याने जाहीररित्या माझ्या तुंबड्या इतक्या भरल्यात, जनतेनेच मला एवढं मोठं केलं आहे, म्हणून मी हे माझ्या या प्रिय जनतेच्या मुलाबाळांसाठी मोफत शिक्षणासाठी वाटून टाकतोय, असा म्हणून कोणी पुढे येईल का हो? कसा येईल? असा विचार करणं पण वेडेपण आहे ना. अहो, त्यांनी किती कष्टाने कमवलेत. कित्येक बड्या बड्या नेत्यांच्या मुली केवढी मोठी शेतीवाडी करतायत, वार्षिक त्यांचं 25 ते 50 कोटी रुपये उत्पन्न दाखवतात शेतीने. नांगर कसा मारतात आणि कुठल्या बिया पेरल्यावर किती दिवसांनी कोणतं पीक येतं
याबद्दल भले अज्ञानी असतील, पण ॲफिडेविटमध्ये मी शेतकरी आहे, माझी एवढी मोठी शेती आहे आणि म्हणून मी ॲफिडेविटमध्ये शेकडो कोटी माझं उत्पन्न लिहू शकते, अशा प्रकारची ॲफिडेविट दाखल करून दर 5 वर्षांनी तुमची मतं मागायला, तुम्हाला वेड्यात काढायला ही मंडळी तरबेज असतात. त्यांना या डॉक्टर गॉट्समनसारखी उदाहरणं जर दिली ना, तर ते मिश्किल हसतील आणि वो पागल है औरत असं म्हणून तुमच्यापासून निघून जातील. मित्रांनो, थोडीशी सत्यता मी सांगतोय, कदाचित काही लोकांच्या मनाला बोचेल, काही लोकांचं आपल्या नेत्यावरचं प्रेम उफाळून येईल, पण फॅक्ट इज फॅक्ट. डॉक्टर गॉट्समन फ्रॉम USA, न्यूयॉर्क, त्यांनी जे जाहीररित्या $1 बिलियन आज मेडिकलच्या एज्युकेशनसाठी स्टुडंट्सना मोफत शिक्षण मिळावं, उच्च शिक्षण मोफत मिळावं, या सद्भावनेने त्यांनी $1 बिलियन डोनेट केले. महान तो देश आणि महान ती माणसं ज्यांच्या मनामध्ये इतकं मोठं औदार्य आहे, नतमस्तक व्हायला होतं. आणि म्हणूनच आपल्याकडच्या डोनर्स ज्या ज्या व्यक्ती आहेत, मग महिंद्राजी आहेत, रतन टाटाजी आहेत, सुधामूर्तीजी आहेत, आझम प्रेमजी आहेत, आपले मसाला किंग दातारजी आहेत, जे सौदी अरेबियाला बिझनेस करतात, अशी तुरळक नावं मला तरी माहिती आहेत. म्हणून त्यांना पण त्यांच्यापुढं नतमस्तक मी नेहमीच असतो. त्यांच्या औदार्यालासुद्धा माझा नमनच आहे. पण जास्तीत जास्त लोकांनी अशा गोष्टींसाठी जर तुम्हाला भरभरून त्या देवाने दिलं आहे, तर थोडंफार अशा काही स्कीम्समध्ये जर डोनेशन दिली तर नक्कीच या देशाला नक्की मदत होईल. आणि दुसरी एक गोष्ट राजकारण्यांनी लक्षात ठेवली पाहिजे की सहकाराचा स्वाहाकार करून स्वतःच्या तिजोऱ्या भरत बसण्यापेक्षा अशा काही चांगल्या कार्यात जर आपण योगदान दिलं तर तुमचंही कदाचित चांगलं नाव होऊ शकतं. आणि नको त्या धेंडांना NPA माफ करायची आणि मग सैनिकांच्या फॅसिलिटीजकडं दुर्लक्ष करायचं, असं जर कोणी राजकारणी करत असेल तर तेही अतिशय घातक आणि चुकीचं आहे. नुकतंच माझ्या ऐकण्यात आलं आहे की आपण सैनिकांचा उदो करतो, सैनिकांना वर्दीमध्ये दिसला तर प्रणाम करतो, शहीद झाला की आपण कळवळ्याने खूप काही बोलतो. पण आज ह्या राजकारण्यांनी सत्तेत असताना मी जे ऐकलं आहे ते सांगतो, खरं खोटं तुम्हीच पाहायचं आहे. आपल्या सीमेवर लढताना जवान एखादा घायाळ होतो आणि त्याचा 17-15 वर्षाचा बॉन्ड पूर्ण न करता विकलांग अवस्थेत तो परत येतो. भले त्याची 5-7 वर्ष 9 वर्ष कितीही सर्व्हिस होऊ द्या. त्यावेळेस त्याचे जर 2 पाय निकामी झालेत, 2 हात निकामी झालेत, अशीही माणसं आज जिवंत आहेत. अशा लोकांना डिफेन्स मिनिस्ट्रीकडनं डिसॅबिलिटी पेन्शन दिली जायची. डिसॅबिलिटी पेन्शन याचा अर्थ असा आहे की त्याचे 2 हात तुटलेत, 2 हात 2 पाय तुटलेत, एखादा डोळा गेला आहे, एखादा हात गेला आहे, त्याने जीवन कसं जगायचं, त्याच्या सर्वायवलसाठी आणि त्याच्यावर अवलंबून असलेल्या त्याच्या पत्नीच्या सर्वायवलसाठी ती डिसॅबिलिटी पेन्शन म्हणून दिली जाते. त्याच्यावरसुद्धा जर सरकार घालत असेल आणि ती स्कीम जर बदलत असेल एका वाईट हेतूने की डिसेबल झालेला जवान गेल्यानंतर त्याच्या बायकोला ती डिसॅबिलिटी पेन्शन फॅमिली पेन्शन म्हणून मिळेल आणि तिजोरीवर बोजा पडेल, इतका जर घाण विचार करून ही स्कीम बंद होणार असेल तर मग त्या सैनिकांनी तुमच्या आमच्यासाठी या भारताच्या भूमीवर रक्त का सांडावं? प्रश्न निर्माण होतो ना हा. मित्रांनो, विषय निघत गेला आहे, पण थोडासा विचार केला पाहिजे आणि याच्यावर विचारमंथन होऊन ज्या लोकांना पटतं त्यांनी शासन दरबारी आवाज नक्की उठवला पाहिजे. आणि शासनाकडनं अशा चुका होत असतील तर त्या चुका निदर्शनास आणून देणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. चला, पुन्हा एकदा डॉक्टर गॉट्समन यांचं लाख लाख अभिनंदन. आणि अशी प्रवृत्ती आमच्या भारत देशात जास्तीत जास्त जन्म घेवो, याच आपल्या देशाला शुभेच्छा अर्पित करतो. जय हिंद, जय भारत.